चला तर आपल्याला आज भारताचा भूगोल हा विषय शिकायचा आहे। या विषयामध्ये आपल्याला प्रामुख्याने भारताची प्राकृतिक रचना म्हणजेच फिजिओग्राफी ऑफ इंडिया हे शिकायचं। तर आपल्या या संबंध अशा भारतामध्ये उत्तरेच्या भागापासून दक्षिणेच्या भागापर्यंत वेगवेगळ्या भूप्रदेशावरती वेगळं वातावरण आहे। त्याच्यामध्ये उत्तरेच्या भागात आपण गेल्यानंतर हिमालय पर्वत आपल्याला प्रचंड असे हिमालयन रेंजेस आपल्याला पाहावयास मिळते। तसंच दक्षिणेच्या भागात जर आलो आपण तर दक्षिणेच्या भागामध्ये निलगिरी टेकडी असतील, त्याचबरोबर दक्षिणेच्या भागातील महाराष्ट्राबरोबरच मलाबार हिल, त्याचबरोबर सह्याद्रीच्या रांगा दिसतात। तसंच एकंदरीत आपल्याला भारताच्या भूगोलाची फिजिओग्राफी पाहत असताना आपल्या भारताला भारतीय उपखंड म्हणजेच द इंडियन साऊथ इंडियन रेंजेस असं म्हणतात, किंवा भारताच्या दक्षिणेच्या भागाच्या लगत असणारा आपला हिंदी महासागर याचा देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं करत असताना आपल्या संबंध देशाकडे पाहत असताना आपल्या भूभागावरती वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण, तसंच आपल्या भारतामध्ये संबंध वेगवेगळे जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये राज्यांचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या राज्याचं वेगवेगळं हवामान, तसंच वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी स्थिती आपणास पाहावयास मिळते। तसंच आपल्या भारताची फिजिओग्राफी आपण अभ्यासत असताना आपल्या या भारताच्या नकाशाकडे बघत असताना आपल्या या देशाला संबंध असा किनारपट्टी लाभलेली आहे। तर पूर्वेकडच्या किनारपट्टीला पूर्व भागाची किनारपट्टी, तसंच अरबी समुद्राकडच्या भागाच्या किनारपट्टीला मलाबार हिल, तसंच कोकण किनारपट्टी किंवा कोकण रेंजेस असं म्हटलं जातं। तसंच आपला हा भारत भारतीय उपखंड म्हणून ओळखलं जातं। त्याचप्रमाणे आपल्या भारताकडे किंवा भारताच्या प्रदेशाला एक प्रकारे पॅन्थालासा म्हणून ओळखलं जातं। त्याच्यानंतर आपला भारताचा जो विशाल असा जो भूभाग आहे त्या भूभागाकडे बघत असताना दक्षिणेकडील जो भारताचा भाग आहे त्याला गोंडवाना लँड म्हणून असं ओळखलं जातं। तसंच आपल्या भारताचे जे दोन्ही भूभाग आहेत ते दोन्ही भूभाग टेथिस नावाच्या समुद्रानं जोडले आहेत, किंवा भारतीय उपखंडाच्या उत्तरेकडच्या भागामध्ये जिथे हिमालय पर्वत आहेत तर टेथिस नावाचा काय होता समुद्र होता। त्याचबरोबर दक्षिणेकडची जी भूमी आहे त्याला गोंडवाना लँड म्हणून ओळखलं जातं। तसंच पुढच्या फिजिओग्राफीच्या भूभागाच्या दृष्टीने आपण भारताच्या भूभागाकडे गेल्याच्या नंतर भारतीय भूमी ही पुढील प्रमाणे उपखंडाच्या दृष्टीने 3 विभागामध्ये विभागलेली आपल्याला आढळून येते। त्याच्यामध्ये पहिला विभाग आहे भारतीय द्वीपकल्प, दुसरा आहे बहिर्द्वीपकल्पीय विभाग, तसंच तिसरा आहे सिंधू गंगा यमुना नदीचा प्रदेश। याच्यामध्ये उत्तरेकडच्या भागात असणारी सिंधू नदी, त्याच्यानंतर यमुनेचा प्रदेश, त्याच्यानंतर गंगेचा भूप्रदेश, या 3 भूभागातून या भारतीय पार्श्वभूमीकडे भूभागाकडे पाहिलं जातं। त्याच्यानंतर आपण भारताच्या फिजिओग्राफीकडे जर आपण गेलो तर भारताचे 5 कालखंड आपल्याला मानले जातात। त्याच्यामधला पहिला कालखंड आहे आर्कियन। काय आहे का नाव? आर्कियन। दुसरा भाग आहे पुराजीव। तसंच तिसरा भाग आहे नवजीव। आणि चौथा भाग आहे त्याच्यातला कालखंड, त्याला चतुर्थक कालखंड म्हटलं जातं। असे हे भारताचे भूगर्भिक म्हणजे फिजिओग्राफीच्या दृष्टिकोनातून मानले जाणारे हे जे कालखंड आहेत ह्या सर्व कालखंडांना म्हटलं
कारण की हे जे महाकल्प आहेत हे महाकल्प वेगवेगळ्या कालखंडामध्ये कोटी कोटी वर्षापूर्वी याचा कालखंड होऊन गेलेला आहे. तर आर्कियन महाकल्प जे आहे ते 100 ते साधारणपणे 400 कोटी वर्षापूर्वी हा कालखंड होऊन गेलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यामधला दुसरा जो कालखंड आहे हा कालखंड साधारणपणे 20 ते 27 कोटी 20 ते 27 कोटी वर्षापूर्वी होऊन गेलेला आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामधला महत्त्वाचा कालखंड जो आहे तो म्हणजे नवजीव महाकल्प. हे साधारणपणे 2 ते 6 कोटी वर्षापूर्वी होऊन गेलेला आहे. तसंच या कालखंडामध्ये साधारणपणे वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे घटक होऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आर्कियन कालखंड जो आहे हा कालखंड साधारणपणे त्याच्यामध्ये आपल्या भारताचा 65% भूभाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर या कालखंडामध्ये खडक निर्माण झाले. तसंच याच कालखंडात जे काही भारताचे भूभाग तयार झाले त्याच्यामधली जी राज्य आहे ते पहिलं राज्य आहे कर्नाटक, दुसरं राज्य आहे तामिळनाडू, तिसरं राज्य आहे आंध्र, त्याच्यानंतर अतिदक्षिणेकडचं जे एक राज्य आहे केरळ, हे एक राज्य होऊन गेले आहे. त्याचबरोबर या आर्कियन कालखंडामध्ये बऱ्याचशा या राज्यातली काय झाले खडक निर्माण झाले. त्याचबरोबर उत्तरेच्या भागात गेल्यानंतर उत्तरेच्या भागातील मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, त्याचबरोबर ओरिसा, पश्चिमेकडच्या भागाकडचं गुजरात, त्याचबरोबर या भागात या राज्यातील कालखंड निर्माण झालेले भूगर्भिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात. तसंच पुढच्या कालखंडामध्ये आर्कियन महाकल्पानंतर सुमारे 60 कोटी वर्षापूर्वी प्राण्यजीव, त्याचबरोबर या भारताच्या भूभागामध्ये 2 भाग पडले गेले. उत्तरेकडच्या भागात जो पडला त्याला विंध्य पर्वत असं म्हणतात, दक्षिणेकडचा भाग आहे त्याला कडप्पा म्हणून ओळखलं जातं. असे 2 प्रकार पडल्याच्या नंतर या भूभागामध्ये पहिला जो भाग आहे तो आंध्र प्रदेशातील कडप्पा, त्याचबरोबर कर्नूल हे 2 भाग तयार झाले. तसेच या जिल्ह्यामध्ये कडप्पा या नावानं खडक आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही नकाशाकडे जर पाहिलं तर जो उंचवट्याचा भाग आहे तो राखाडी कलर, तसंच अतिदक्षिणेकडचा जो भाग आहे तो हिरव्या कलरनं, त्याचबरोबर काही थोडा उंचवट्याचा प्रदेश आहे तो पिवळ्या कलरनं दाखवलेला आपल्याला बघायला मिळतो. त्याचप्रमाणे आपण जर सूचीकडे पाहिलं तर आपल्याला ह्या रंगानुसार सूची आपल्याला वेगवेगळ्या प्रदेशाच्या हाईटनुसार आपल्याला नकाशामध्ये दर्शवलेली दिसते. तसंच त्याच्यानंतर आपण पुढच्या कालखंडाकडे येऊ. पुढचा कालखंड आहे पुराजीव महाकल्प. पुराजीव महाकल्प हा साधारणतः 27 ते 60 कोटी वर्षापूर्वी निर्माण झालेला आहे. हा कालखंड साधारणपणे केम्ब्रियन आणि पर्मियन या युगामध्ये हा तयार झालेला आहे. या कालखंडाला महाकल्प म्हणून असं देखील ओळखलं जातं. या कालखंडामध्ये वेगवेगळ्या भूभागाची जमिनीची झीज झालेली आपणास पाहावयास मिळते. तसंच या कालखंडामध्ये भारताबरोबर जगाचे काही भूप्रदेश निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये पहिला भूभाग आहे भारतीय द्वीपकल्प, त्याच्यानंतर तयार झालं अंटार्क्टिका. या जगाच्या नकाशामध्ये जर बघितलं तर हे आपल्याला अंटार्क्टिका तयार झालेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर अंटार्क्टिकाच्या नंतर दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया ही राज्य आपल्याला निर्माण झालेली, बरोबर त्याचबरोबर हे भूप्रदेश आपल्याला निर्माण झालेले बघावयास किंवा पाहावयास मिळतात. तसंच आपल्या भूगोलातील एक ज्येष्ठ संशोधक डॉक्टर हॉलंडर यांच्या मते, हे भूवैज्ञानिक होते, यांच्या मते एक त्या कालखंडामध्ये, म्हणजेच कोणत्या कालखंडामध्ये
पुराजीव कालखंडामध्ये एक हिमयुग येऊन गेलं आणि या हिमयुगामध्ये काय झालं, गोंडवाना गटाचे तुकडे झाले. हा गोंडवाना प्रदेश म्हणजे आपला भारताचा दक्षिणेकडचा भूभाग म्हणजेच आंध्र कर्नाटकचा भाग. त्याचे 2 तुकडे झाले आणि या भागामध्ये काय तयार झालं, एक महानदी तयार झाली. तर ही महानदी आपल्याला या अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला बघायला मिळते. ओरिसा आणि बंगालच्या प्रदेशामध्ये महानदी आपल्याला पाहावयास मिळते. तसंच या कालखंडामध्ये काय बाबी तयार झाल्या अजून, दुसरं गोदावरी नदी, त्याच्यानंतर दामोदर नदी, त्याच्यानंतर शोण नदी तयार झाली. तसंच गोदावरी, दामोदर, शोण या नद्याच्या खोऱ्यामध्ये आपल्याला काय काय आढळतं, तर या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला गोंडवाना गटातील वालुकाश्म काय काय आढळतं, वालुकाश्म. तसंच शैल म्हणजे शैलाचे प्रकार हे आढळतात. तसंच या खडकांमध्ये दगडी कोळसा, त्याचबरोबर मॅग्नीज, लोह, त्याचबरोबर चुनखडी अशा प्रकारच्या या घटकाचं अस्तित्व आपणास पाहावयास मिळतं. तसंच नंतर पुढचा महत्त्वाचा कालखंड आहे कोणता, महाजीव, मध्यजीव. हा कालखंड जो आहे तो 10 ते 12 कोटी वर्षापूर्वी, त्याचबरोबर 18 कोटी वर्षापूर्वी झाले आपणास पाहायला मिळतो. याच्यामध्ये जुरासिक आणि क्रिटॅशियस असे 2 भाग पडतात. कोणते 2 भाग पडतात, जुरासिक आणि क्रिटॅशियस असे 2 भाग खडकाचे पडतात. त्याच्यामध्ये जुरासिक कालखंडामध्ये कच्छ आणि आजपर्यंतचा आत्ताचा जो आपल्याला दिसतोय तो राजस्थानचा भूभाग आपल्याला पाहावयास मिळतो. तसंच या कालखंडामध्ये आपल्याला सागरापर्यंत पोहोचलेली सीमा, तसंच या भागामध्ये आढळणारे काही भारतातील भूभाग आहेत ते म्हणजे बघा, नर्मदा नदीचं खोरं, तिरुचिरापल्ली, त्याच्यानंतर पॉंडेचेरी, कोरमंडल, काठेवाड, त्याचबरोबर चंद्रपूर, गडचिरोली, त्याचबरोबर जबलपूर, त्याचबरोबर असे इतर घटक आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर खडकांचा किंवा भूभागांचा विचार जर केला तर याच कालखंडामध्ये खडकाची उत्क्रांती झालेली पाहायला मिळते. तसंच याच कालखंडामध्ये मध्यजीव महाकल्पाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय, भारतीय द्वीपकल्प. हे भारतीय द्वीपकल्प कशामध्ये निर्माण झालं, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे. ज्वालामुखीच्या उद्रेकाबरोबरच लाव्हारसापासून बेसाल्ट खडकाची निर्मिती झालेली आपल्याला बघायला मिळते. तसंच या कालखंडांना किंवा या खडकांना या कालखंडात डेक्कन ट्रॅप असं देखील म्हटलं जातं. मग हा डेक्कन ट्रॅपमध्ये बनलेला प्रदेश कोणता भारतामध्ये, तर तो आहे महाराष्ट्र, सौराष्ट्र, कच्छ, माळवाचं पठार, त्याचबरोबर उत्तर कर्नाटक इत्यादी क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या खडकाची, अग्निजन्य खडकाची साठे किंवा निर्मिती किंवा या खडकांनी व्यापलेले प्रदेश आपल्याला बघावयास मिळतात. तसंच त्याच्यानंतर दुसरा एक कालखंड, त्याच्यानंतर 4 नंबरचा, त्याला नवजीव महाकल्प असं म्हटलं जातं. हा कालखंड साधारणपणे 2 ते 6 कोटी वर्षापूर्वी तयार झाला असा शास्त्रज्ञांचा किंवा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याच्यामध्ये स्तरित आणि द्वीपकल्पीय किंवा द्विमितीय स्वरूपाचे, त्याचबरोबर पाण्याच्या तळाशी साचणाऱ्या गाळापासून खडकांची निर्मिती झालेली बघायला मिळते. या कालखंडात हवामान जे आहे ते द्वीपकल्पामध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला आढळलेलं वेगवेगळं दिसून येतं. तसंच या कालखंडामध्ये काय काय झालं आणखी दुसऱ्या गोष्टी, टर्शरी, इसिओलिन, गॅलिओलिन व गायोलिन असे भूगर्भशास्त्रीय प्रकार टाईप्स या कालखंडामध्ये पडतात किंवा आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर अंतिम शेवटचा कालखंड आहे तो म्हणजे चतुर्थक कालखंड. या चतुर्थक कालखंडामध्ये काय झालेलं आहे, नद्या, वारे, हिमनद्या, त्याचबरोबर झीज, वहन, संचय
याचं विदारण होऊन स्तरित खडकाची निर्मिती झालेली आहे. आणि या स्तरित खडकाच्या निर्मितीनंतर भारतीय उपखंडामध्ये वेगवेगळी भूमिस्वरूपे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतात. याच्यामध्ये प्रामुख्याने भाबर, खादर, तराई या प्रकारची भूमी स्वरूपांचा समावेश आपणास बघायला मिळतो. तर अशा प्रकारे आपण भारताच्या प्राकृतिक रचना त्याच्यामध्ये फिजिओग्राफी आपल्या भारताची आपण बघितलेली आहे. त्याच्यामध्ये हे 5 महाकल्प म्हणजेच 5 खंड पडलेले आपल्याला मिळतात आणि यांना महाकल्प म्हणून ओळखलं जातं. अशा प्रकारे आपण इथं थांबू.